हॅलो स्टुडंट्स. व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण संदेश वहनाच्या संकल्पनेला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम संदेश वहनाचा अर्थ व व्याख्या. कोणत्याही संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एकत्र आलेला असतो. व्यक्तिसमूह किंवा मानवी प्रयत्नांमध्ये प्रभावी समन्वय व एकत्रीकरण असल्याशिवाय उद्दिष्टे साध्य होत नाहीत. संघटनेत अनेक व्यक्ती कार्य करत असताना त्यांचा एकमेकाशी संबंध येतो. त्यांचे कामकाज व आपसातील संबंध प्रभावीपणे होण्यासाठी संदेशवहनाची आवश्यकता असते. संदेशवहनाच्या बाबत सध्याच्या परिस्थितीत असे म्हणता येऊ शकते की संदेशवहनावरच सर्व बाबी आधारित आहेत. संदेशवहनामुळे माहिती, विचार, मते इत्यादीचे आदानप्रदान होते. दैनंदिन जीवनात सुद्धा बातमी, पत्रव्यवहार, टेलिफोन, संगणक, टेलेक्स, टेलिव्हिजन यासारख्या माध्यमांनी संदेशवहन होत असते. म्हणजेच संदेशवहन ही एक महत्त्वाची क्रिया आहे असे म्हणता येऊ शकते. संदेशवहन हा शब्द लॅटिन भाषेमधून आलेला आहे. संदेशवहनाच्या माध्यमाने दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचाराची देवाणघेवाण होते. त्यामुळे संदेशवहन हा शब्द आणि त्याचा अर्थ जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. या ठिकाणी आपण संदेशवहनाची व्याख्या पाहूया. न्यूमन आणि सम यांनी मांडलेली व्याख्या. दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहिती, कल्पना, मते, भावना आणि संदेशवहन यांची देवाणघेवाण म्हणजे संदेशवहन होय. या व्याख्येवरनं आपल्याला असे म्हणता येऊ शकते की दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये हे संदेशवहन होत असतं आणि यामध्ये तुमची कल्पना, मते, भावना, संवेदना, माहिती या सर्व बाबींची देवाणघेवाण होऊ शकते. दुसरी व्याख्या आहे कीथ व डेव्हिस यांची. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन होय. ही देखील व्याख्या आपल्याला स्पष्ट करते की यामध्ये किमान दोन व्यक्तीची आवश्यकता दिसून येते की ज्यामध्ये एक व्यक्ती माहिती व विचार दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवत असते आणि संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे. आता पाहूया संदेशवहनाची प्रक्रिया कशी चालू राहते. संदेशवहनाची प्रक्रियेमध्ये पहिला येतो तो म्हणजे संदेशदाता. जी व्यक्ती संदेश देते त्या व्यक्तीला संदेशदाता म्हणतात. संदेशदाता संदेशवहनाच्या प्रक्रियेला सुरुवात करीत असतो. या प्रक्रियेमध्ये दुसरा येतो तो म्हणजे संदेश प्राप्तकर्ता. ज्या व्यक्तीला संदेश मिळतो तिला संदेश प्राप्तकर्ता असे म्हणतात. संदेश प्राप्तकर्ता संदेशवहनाचे शेवटचे टोक असते. संदेशदात्याने संदेश दिल्यानंतर तो संदेश प्राप्तकर्त्याकडे जातो आणि लक्षात घ्या संदेश प्राप्तकर्ता हा एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती सुद्धा असू शकतात. या प्रक्रियेमध्ये आणखीन एक घटक येतो तो म्हणजे संदेश. संदेश देण्यासाठी संदेशदाता ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या बाबींचा किंवा ज्या गोष्टींचा वापर करतो त्याला संदेश असे म्हणता येऊ शकतात. म्हणजेच संदेशामध्ये आदेश असू शकते, सूचना असू शकते, माहिती असू शकते, विचार असतात, मते असतात किंवा अहवाल देखील असू शकतात. आणखीन एक घटक येतो तो म्हणजे संदेशाचे माध्यम. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संदेश देण्यासाठी ज्या साधनांचा किंवा माध्यमांचा वापर केला जातो त्याला संदेशवहनाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ पत्रे, आलेख, चित्रे, टेलिफोन, रेडिओ इत्यादी सर्व संदेशवहनाची माध्यमे समजली जातात. संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये येणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रतिक्रिया, फीडबॅक.
संदेशदात्याने संदेश प्राप्तकर्त्या व्यक्तीला संदेश दिल्यानंतर संदेश प्राप्तकर्ता संदेशाबद्दल आपले मत प्रदर्शन करतो. त्यालाच प्रतिक्रिया असे म्हटले जाते. ही प्रतिक्रिया अनुकूल किंवा प्रतिकूल दोन्ही स्वरूपाची असू शकते. ज्या उद्देशाने संदेश दिला आहे तो उद्देश पूर्ण झाला आहे किंवा नाही हे संदेशदात्याच्या दृष्टिकोनातून समजणे गरजेचे असते आणि संदेश प्राप्तकर्त्याने दिलेली प्रतिक्रिया हा उद्देश पूर्ण करते. संदेशाचा परिणाम प्रतिकूल असला तरी संदेशवहन प्रक्रिया ही पूर्ण होते. म्हणजे संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये या सर्व घटकांची आवश्यकता आपल्या लक्षात येऊ शकते. पुढील व्हिडिओमध्ये आपण संदेशवहनाबाबतचे अधिक घटक पाहणार आहोत. थँक यू.